सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, आज आहे गोष्टीचा शनिवार आणि आज आहे गणेश चतुर्थी। या दिवशी आपण गणपती बाप्पांना घरी आणतो, त्यांची पूजा करतो। त्याच्यामुळेच मी आज गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट सांगणार आहे। शिवपुराणातील कथेनुसार पार्वतीने तिच्या आंघोळीच्या अगोदर तिचा सगळा बळ काढून तिने एक मूर्ती बनवली आणि त्यात एक प्राण टाकला आणि त्यातून गणपती बाप्पाचा जन्म झाला। पार्वतीने आंघोळीला जाण्याआधी गणेशाला सांगितलं की कुणालाही आतमध्ये येऊ देऊ नको आणि तू दरवाजा बाहेर पहारा कर। थोड्या वेळाने महादेव तिथे आले, पण गणेशने त्यांना आतमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली नाही। पुन्हा महादेवांना खूप राग आला आणि त्यांनी त्यांच्या त्रिशूलाने गणपतीचं डोकं त्यांच्या शरीरापासून वेगळं केलं। जेव्हा पार्वतीला त्यांचा आवाज आला तेव्हा ती बाहेर आली आणि तिने पुन्हा गणपतीची अवस्था पाहिली आणि ती आक्रोश करायला लागली आणि म्हणायला लागली की माझ्या बाळाचं डोकं वापस बसवून द्या आणि त्याला जिवंत करा। तेव्हा सर्व देवता तिथं जमा झाले आणि शंकरांनी आज्ञा दिली की ज्याची आई त्याच्या मुलाकडे पाठ करून झोपली असेल त्याचं डोकं आणा। तेव्हा गरुडाने एक हत्तीच्या बाळाचं डोकं आणलं आणि शंकराने ते हत्तीच्या बाळाचं डोकं गणेशच्या शरीराला जोडलं आणि त्याचं प्राण दिलं। पण तरीही पार्वती खुश नव्हती, कारण गणेशाचं अर्ध शरीर मानवी होतं आणि त्याचं डोकं हत्तीचं होतं। यानंतर महादेवाने गणपतीला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान दिला आणि त्याला आराध्य दैवत बनवलं। त्याच्यामुळे आपण जेव्हा काही पण शुभ कार्य करतो त्याच्या अगोदर आपण गणपतीचीच पूजा करतो आणि त्यांच्या हत्तीच्या शिरामुळे त्यांचं नाव गजमुख पडले। तर कशी वाटली आजची कथा मला नक्की कमेंट करून सांगा। प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।